नैना प्रकल्पग्रस्तांचा प्रॉपर्टी कार्डसाठी आसूड मोर्चा सिडको कार्यालयाला घेराव। नैना प्रकल्पग्रस्तांनी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आपला निषेध व्यक्त केला आहे। प्रॉपर्टी कार्ड मिळावेत या मागणीसाठी त्यांनी सिडको कार्यालयाला घेराव घातला आहे। पळसपे गावातील ग्रामस्थांनी हा मोर्चा काढला असून नैना प्राधिकरणाने दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून त्यांच्यात तीव्र संताप आहे। नैना प्राधिकरणाने गेल्या वर्षी प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्रके प्रॉपर्टी कार्ड देण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी नैना कार्यालयात आसूड मोर्चा काढला। पळसपे गावातील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता। नैना कार्यालयाबाहेर पोलिसांनी त्यांना रोखले, मात्र 1.5 वर्ष उलटूनही सिडको आणि नैना प्रशासन प्रॉपर्टी कार्ड देण्यास टाळाटाळ करत आहे। याउलट ग्रामस्थांची घरे तोडण्यात येत आहेत। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सिडको नैना प्राधिकरणाला घेराव घालून आपला निषेध व्यक्त केला। पनवेल तालुक्यातील पळसपे या गावी आमरण उपोषण मी गावठाण विस्तार हक्क समितीच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी आम्ही 10 जण त्या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसलो होतो। प्राणांतिक उपोषण सोडवत असताना ज्या काय आमच्या मागण्या होत्या, नैना प्रकल्प आल्यामुळं जमिनीच्या बाबतीत असतील, घरांच्या बाबतीत असतील, ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवरती उपोषण करत असताना 26/6/2023 रोजी सिडको एमडी कार्यालय एमडींच्या दालनामध्ये त्यावेळेस अनिल डिगीकर एमडी होते, यांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीस उपस्थित आदरणीय आमदार बाळाराम पाटील, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, कॉम्रेड भूषण पाटील, पत्रकार सुधाकर लाड ही सारी मंडळी त्या बैठकीला उपस्थित होती। बैठकीच्या चर्चेच्या दरम्यान एमडींनी असं सांगितलं की प्रॉपर्टी कार्ड देणं ही जबाबदारी आमची आहे आणि हे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तुम्हाला देऊ, परंतु त्यासाठी कालावधी लागेल, तर तो कालावधी आम्हाला मिळावा। कारण पावसाळ्याचे दिवस होते, त्यांनी 3 महिन्याचा कालावधी आमच्याकडून मागून घेतला आणि 3 महिन्याचा कालावधी मागितल्यानंतर 3 महिने ओलांडून गेल्यानंतर पुन्हा आम्हाला आंदोलन करावं लागलं। 19 ऑक्टोबर रोजी आम्ही आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या दरम्यान या सिडको व्यवस्थापनाचे जॉईंट एमडी राजेश पाटील आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय गोरे साहेब, त्याचबरोबर अन्य त्यांचे सहकाऱ्यांबरोबर तिथं आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीच्या दरम्यान आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्हाला 1 महिन्याचा कालावधी लागेल आणि 1 महिन्याचा कालावधी आम्ही त्यांना दिला। 1 महिना तोही ओलांडून गेल्यानंतर पुन्हा आम्हाला या भूमापन भूसंपादन अधिकाऱ्यांचं एक पत्र आलं की तुमची मागणी आम्ही मान्य केलेली आहे आणि प्रथम क्रमांकाने कोणता गाव घ्यावं म्हणून तुमच्याशी आम्ही चर्चा करायला मागतोय। आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना ताबडतोब त्या पत्राचं उत्तर दिलं आणि असं सांगितलं, बाबा आमची मागणी जर तुम्ही मान्य केली असेल तर पनवेल तालुक्यातील पळसपे हे गाव, ज्या गावामध्ये आंदोलन झालं होतं त्या गावाची प्रथम क्रमांकाने आम्ही निवड करत आहोत। तदनंतर इतर गावं एक एक घेण्यात यावी असं आम्ही त्यांना सांगितलं। परंतु आता किमान 1.5 वर्षाचा कालखंड पूर्ण होऊन देखील प्रशासन मात्र जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला जे आश्वासित केलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न करता आमची घरं तोडण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून होत असताना, सिडकोच्या माध्यमातून होत असताना दिसतोय। आज मी पळसपे गावच्या सर्व ग्रामस्थांची आमची एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं
की आपल्याला प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजेत, म्हणून आम्ही सारेजण किमान आमची 350 घरं ही पळसप्यातून विस्थापित होत असताना दिसतात, ही घरं वाचवण्यासाठी सारे ग्रामस्थ एकत्रित येऊन आम्ही आमची मागणी देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि ही मागणी देत असताना प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे बाबा लवकरात लवकर आमची जी मागणी आहे किंवा आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं, ते प्रॉपर्टी कार्ड मिळावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आमची मागणी दिलेली आहे।